हो 3x मायनस 4y. निखिल तुला दिसतंय का रे निखिल? हो दिसतोय सर. हा, तुला आता हे समजणार नाही, तुला नंतर सांगेल बरं का. तुला जेवढं हो समजेल तेवढं समजेल, कारण काल आहे ना, हे काल सुरू केलेलं आपण काय हो विशेष नाही. आता आपण लिहिणार सोल्युशन गिवन सायमल्टेनियस इक्वेशन आहे. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन आर. इक्वेशन. बहुत होशियार हो गया अभिजीत. तो लिखेगा प्रमोद सर 3x 3x minus 4y. इज इक्वल टू -7 अँड फर्स्ट इक्वेशन. गप्पे अजून नाही 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. पुढे साइन चेंज करायची. 4y इज इज इक्वल इक्वल्स टू टू -7 -3x. -3x. आता मॅटर काय झाला, साईन चेंज करायचं, कारण इथं मायनस आली ना, चेंज करूया. प्लस हो. करायची. 4y equals -7 to प्लस 7y 7 plus 3x. प्लस 3x. प्लस 3x. आता इथं फक्त 4 आहे ना, मल्टिप्लाय आहे, मग तो नकोय आपल्याला. आपल्याला डिलीट करायचं. 7 प्लस 3x डिवाइड बाय 4 नेट हे नाही 4. करायचं, मल्टिप्लाय ना, तिकडे जाऊन डिवाइड करायचं. हॅलो बोला, तुम्ही दिली का काल 2 प्रॅक्टिस पेपर सबमिट नाही केले ना तुम्ही, तर केले? हो काल दिलंय तुम्ही. किती मार्क्स पडले काल? वा 99 ठीक आहे. आज आहे ना फायनल, आज येस ओके चालेल. ए मित्रांनो, कळलं काय केलं मी हे? हो हो. तुम्हाला अगोदर साइन चेंज केली. आपल्याला इथं व्हायला येत नव्हती ना, हो आता येते तर आली का मग मल्टिप्लाय डिवाइड करून घ्यायचं, बस एवढंच, काहीच बदल नाही. सांगा. -2y इज इक्वल टू मायनस 0 5x. -5x. आता इथं मायनस साईन नकोय. 2y 2y इज इक्वल टू 5x. वाव व्हेरी गुड. अँड y y इज इक्वल टू 5x अपॉन 2. इथं थोडासा तुम्हाला विचार करायचा आहे बरं का. आता इथपर्यंत कळलं ना तुम्हाला? हो एक तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, लेकिन अभिजित याला काय सर? इक्वेशन नंबर 1 म्हणू आता याला इक्वेशन नंबर 2. ओके, तुम्हाला एक आयडिया सांगतो मी आता, एक डोक्यात फक्त विसरायचं नाही. जर ज्यावेळेस असं समेल, मी अगोदर काय म्हंटल तुम्हाला, कोणत्याही व्हॅल्यू घ्यायचं. ओके, हो हो. म्हणलो होतं का नाही? हो हो. Yes. आता एक मिनिट सॉल्व करू. मला गंमत सांगतो मी काय करायचं आपल्याला. हे बघा, x y x and y. एक्स वाय एक्स एन वाय, एक्स वाय एक्स एन वाय. आता इथे एक्स ची व्हॅल्यू घ्यायला थोडासा विचार करायचा. आपल्याला काय करायचं आहे, विचार. विचार. असा नंबर घ्यायचा आहे मुलांनो, असा 7 हेच घेतो, जो 4 च्या कमी आहे. हा
4 तसं च्या कमी. नाही नाही नाही, असं नाही. इथं असा नंबर घ्यायचा आहे की तो नंबर टाकल्यानंतर 4 ने डिवाइड झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? 4 ने डिवायडेड. हा, म्हणजे काय होऊन जातं, 2. बघा इथं घेताना असं आहे ना, समजा इथं खाली इवन नंबर असेल ना तर वरती ऑड नंबर टाकून बघायचे. काय टाकायचे? ऑड. म्हणजे बघा आता 7 प्लस 3 मल्टिप्लाय बाय जर 1 केला तर काय होतं? 7 प्लस 3 1 चा काय होतो? 3. 3. 3 होतो. आपण काय होतं? 4. ती झाली 11. आपण 4 होतो डिवाइड. नाही. मग आता मायनस वन घेऊन पाहतो. 3 प्लस 3 इंटू मायनस 1. 3 प्लस 3 तर इंटू 4 ने करायला लागेल. 3 प्लस 3 1 चा मायनस 3 बरं का? -3. 7 मायनस 3 इज इक्वल टू काय सर? 4. 4 आपण 4 इज इक्वल टू 1 झालं डिवाइड. हो. म्हणजे इथं घ्यायचं -1. समज करी तुम्हाला. हो. म्हणजे आधीच Yes. थोडंसं आधीच आपल्याला काय करून घ्यायचं, विचार आधीच सॉल्व्ह करून घ्यायचे रफ मध्ये. हो. तुम्हाला पेपरला एकच सम येणार आहे. पण जर तुम्ही कोणतेही जर घेतलं ना तर पॉईंट मध्ये आन्सर येईल. असे 7.25. मग आता 7 मार्क करायला सोपं आहे का 2.5 मार्क करायला सोपं आहे? 7. 7. हा, म्हणून हे चुका नाही होऊ. कारण आपल्याला मार्क कशावर भेटणार आहे? कोऑर्डिनेट हा, पॉइंट. जर तुम्ही हे तुम्ही पॉईंट मध्ये मार्क करताना चुकत गेले, तुमचा कोऑर्डिनेट पॉईंट अॅक्युरेट येणार नाही. तुमचे मार्क सगळे जातील. म्हणून नंबर घेताना असा नंबर येस. घ्या तो याने डिवाइड झाला पाहिजे. 4 आता तुम्ही काय सांगितलं तुम्हाला अजून काही ट्रिक दिली आहे. खाली जर इवन नंबर असेल ना तर वरती ऑड नंबर घ्यायचा, प्लस घेऊन बघायचा, नसेल मायनस पण घेऊन बघायचा. आलं लक्षात? हो. हो. येस. आता आपण इथं डायरेक्ट 3 घेऊ. 7 प्लस 3 इंटू 3. 7 प्लस 3 3 चा 9 त्याला 60 आपण 4 4 1 चा 4 चौक 16. झाला. काय घ्यायचं? येस. ते घ्यायचा. आलं लक्षात? आता Three. आपण आता काय घेऊन बघायचा? 5 घेऊ. -3 येईल. -2 बघायचं करून बघा. आपण तुमची शंका काढू आपण. 3 इंटू -2 म्हटलो तर येईल का? ते पण येऊ शकतं बघा. 7 प्लस 3 2 चा -6. नाही येणार ना सर. नाही येणार सर. नाही येणार. 13, नाही येणार 13. सर. 1/4 येईल. हा 1/4 येईल. काय येईल म्हटलं? 1/4 येईल. 1/4 येईल. ते काय कामाचं नाही आपल्याला. मग आपण काय करू? तर काय करू आपण? 5 घेऊ डायरेक्ट. 7 प्लस 3 इंटू 5. 7 प्लस 3 5 15. नाही येत सर. 22. नाही येत सर. -5 घ्या. 7 प्लस 3 इंटू -5. 7 प्लस 3 मधून 5 गेले किती होतात रे? म्हणजे 3 5 चा -15. म्हणजे 7 -15 किती आन्सर येतं? -15 मध्ये 7 गेले 8 4 2 8. हा बरं. -2 येतं. 2 4 1 चा 2. लक्षात? मग इथं -5 घ्या. येस. म्हणजे आपल्याला मी बरोबर बोलून राहिलो ना तुमच्याशी की खाली जर इवन नंबर असेल तर ऑड नंबर घ्या. आलं लक्षात? म्हणजे बऱ्यापैकी हे 100% बरोबर असेल असं नाही बरं का, पण 99% माझं बरोबर आहे. काय सर पण त्या मोठ्या व्हॅल्यू होत्या. आता येऊ देत ना. इथं -5 ठीक आहे ना. आन्सर तुझं 4 होता ना. -2 हा म्हणजे सॉल्व तर पुढे करणार आपण, पण आपण आधीच हो. सॉल्व केल्यानंतर खाडापूड करण्यापेक्षा आधीच सॉल्व करून घेऊया आपण बाजूला. तुम्हाला माझी आयडिया लक्षात येते. मी बोलतो ते बरोबर आहे का? हो. पटतंय तुम्हाला? हो सर. तुम्ही इथं सॉल्व करत बसशाल आधी बरोबर आहे. सॉल्व कराल आणि परत खोडा, सॉल्व कराल परत खोडा. त्यापेक्षा आधीच सॉल्व करून घेऊ आपण रफ मध्ये आणि संपलं. आता -5 घेतला होता. 7 घ्या डायरेक्ट. आता 7 प्लस 3 इंटू 7. 7 प्लस 7 3 किती होतं? 21 बरोबर. 28 डिवाइड बाय 4 किती झाले रे? 4 1 चा 7 चा म्हणजे काय टाकले होतं? 7 टाकले होते बरोबर. घेतो का? हो. येस. झाले 4 नंबर. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे? आपला कोऑर्डिनेट पण अॅक्युरेट येईल. चला याचं घ्या आता. हो. 5. आता याला काय घ्यायचं? 5 मल्टिप्लाय बाय 2 घेऊ. आता बघा हे बसत 5 2 चा 10. हो. 5 आलं. 2 घ्या. -2 घेऊ. 5 -2 -10 upon 2 -5.
-2 पण बरोबर आला. कळत आहे का नाही? सर हो. आपण 0 घेतलं ना टेबल मध्ये. असं काही नाही ना. आता 0 घेऊन आपलं गंमत होत नव्हती ना. बघ 7 + 3 × 0 अपॉन 4. 7/4 आला 7 असता, + 0 7/4 आला असतं ना आपलं. हो. आता तू कोणी सांगितलं 100% घ्यायचं ते म्हणून? मी म्हणतो घ्या. अशा काही कंडिशन असतात ना. हो. झाला ती थर्ड वाला सांगा. 5 3 चा 15 येणार, 5 4 चा 20. 20 10 येईल सर. 10 याला 4 4 -1 नी पण नाही होणार ना. 2 ते घ्यावा. 2 ने घेतलं का आपण? 3 ने घेतलं तर ते हो 3 पण चालणार नाही ना. नाही येणार सर. मग 7.5 आहे. 7.5 ठीक आहे, पण नको जाऊ दे. चल 5 4 चं घेऊ आपण. 4. अजून -4 घेऊ. ठीक आहे ना, काय अडचण नाही. 6 6. येस -4. म्हणजे आता आपल्याला नंबर आलेले आहेत. हो. कॉर्डिनेट पॉईंट चेक करायचं का तुम्हाला पाहिजे तर? नका करायचं, काही गरज नाही. मल्टिप्लाय नको. आणि सर बघू नंतर काय. चला तर काय करणार आपण? कॅल्क्युलेशन फ्रॉम 1 वरच लिहायला बघा फ्रॉम 1. सर मी टेबल लिहिताना एका खाली एक एक लिहिले. वेडा आहेस तू. कोण आहे तू? वेडा. सर मी एक- कशाला असंच लिहायचं. जसे प्रमोद सर लिहितं तसेच लिहायचे. एका साईडला लिहायचं आणि दोन्ही साईडच लिहित चालायचं सोबत. समजलं आता? हो. हो. हा. निखिल तुला काही समजतंय का? समजतंय सर. हा चालेल. कॅल्क्युलेशन when x is equal to -1. हे तुम्हाला अशी मेथड आहे ना मुलांनो, पुढंच सापडणार. एकदम सोपी मेथड काढलेली आपण. सांगा. when x is equal to When x is equal to -1 -1, then then y is equal to 7 + 3x upon 4 4 7 + 3 × -1 upon 4. 4 7 + -3 upon 4 7 - 3 upon 4 1 4 upon 4. 1 y is equal to 1. -1 1 when x equal to 3 आलाच तुमच्या 3 घ्यायचं आपलं. yes sir when x equal to 3 3 then y equal to 7 into 3x upon 4. 3x 4 इथे काय येणार? 2 नाही. सर 4 लिहा. तुम्ही 2 लिहिलंय 4 दिले. 4 आपलं काय अडचण नाही, आपलं घरचंच आहे. 7 plus 7 3 into plus 3. 3 into 3. अपॉन 4 4. 7 + 3 3 चा 9 9 अपॉन upon 4. 7 16 upon 4 16 upon 4. y 4 4 the 16 4. झालं ना. तुम्ही सांगताय बरं का. yes y = 4 3 3 and 4 काय मी काय म्हणतो, तुम्ही कराल का वेन देन करण्यापेक्षा फास्ट मध्ये सोल्व करू इथं? हो. खाली कराल हो, का? हो. कराल का मी करू? काय सांग? करतो नाही आम्ही. सर करून घ्या
कराल ना? डायरेक्ट व्हॅल्यू टाकून देतो. हा व्हॅल्यू सॉल्व्ह करा. हा करून घ्या. तेव्हा 7 प्लस 3 इंटू मायनस 5. तुला कळतंय का नाव काय निखिल? हो कळतंय सर. हा बेटा तुला मी परत शिकवणार बरं की एक्सरसाइज ही एक्सरसाइज तुला ग्राफची मी परत शिकवली. दोन पहिले दुसरी एक्सरसाइज चालू आहे. पहिली आणि दुसरी मी पुन्हा शिकवणार तुला तिसऱ्यापासून समजेल. हा हो आता जितकं समजते समजून घ्या. आमच्या या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून ते मला उत्तरं सांगताय. तर तू पण मला नेक्स्ट एक्सरसाइज उत्तरं सांगशील. ओके हो सर आता -2 आलं होतं. कोणाचं? या उदाहरणाचं -2 आलं होतं उत्तर. ठीक आहे ना. आता बघू ना. आता विसरलोय आपण परत. तू लक्षात आहे माझ्या लक्षात नाही. 7 प्लस -15 upon 4. -15 -8 अपॉन 4 -2 बरोबर. -2 झाला -5 -7 घ्यायचं. 7 प्लस 3 इंटू 7 अपॉन 4. 7 प्लस 21 28 अपॉन 4 7 बरोबर ना. 7 हो. हे सेम इथं पण तसंच करायचं. 5x अपॉन 2 आहे ना. 5 इंटू 2 अपॉन 2 10 अपॉन 2 इज इक्वल टू 5. 2 आणि 5 इथं काय नाही -5 -2 -5 बरोबर ना. हो. 5 इंटू 4 अपॉन 2 20 अपॉन 2 इज इक्वल टू 10. 10. 10 4 आणि 10 -4 आणि -10. ओके का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे ना हो. आपलं? हो. कोणाला समजलं? तुम्ही शॉर्टकट मारला असं का? काही नाही ना. बरोबर आहे. मग काही गरज नाही आपलं. तुम्हाला आता कळलं खाली काय सॉल्व्ह करायचं आपल्याला. येस. विनाकारण वेळ वाया घालवायचा. नेक्स्ट एक्सरसाइज चालू. आणि लास्ट एक्झाम्पल तुम्ही करा बरं का. मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. हो. सेम असंच करायचं. हो. अपॉन करायचं आणि नंबर चॉईस करायचे आपल्या पद्धतीने आणि सॉल्व्ह करायचं. आपले स्केल आहे काय? 1 centimeter is equals to 1 unit on x तुम्ही and जर y. ऐका ना. तुम्ही स्केल लिहिली नाही आणि खाली सगळं बरोबर लिहिलं तर चुकीचं बरं सगळं. काय? तुम्ही सगळं बरोबर लिहिलं हा. आणि एवढं हे स्केलच लिहिली नाही. सगळे मार्क गेले. हा. एक्स ऍक्सिस एक्स डॅश, वाय ऍक्सिस वाय डॅश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बस इथपर्यंत जा. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12. 1 2 3 4 5 6. आता रे संपलं. सॉरी आणि आयडिया आपल्याला बोलले हुशार आहे. असं ग्राफ किंवा असं होणार. फाइव सिक्स है ना, 7 8 9 10 11 एंड 12. इतना नहीं हमको. ठीक है. येस. -1 -.
ग्राफ का थोड़ा सा बढ़ाना पड़ेगा। वन टू माइनस है खाली, हो माइनस माइनस -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -4. ओके, ते जर याचं काही अडचण तर पुसून टाकू आपण. चला सांगा पहिलं काय. -1 1 याचं लिहून घ्या बरं तुम्ही, मला सांगायला. -1 1 -1 आणि 1 आहे, 3 आणि 4 बघा. -1 इथं आहे आणि 1 इथं आहे. एक्स एक्सिस आणि वाय. -1 आणि 1. नेक्स्ट काय रे? 3 आहे आणि 4 आहे. 3 4. नेक्स्ट काय आहे? -5 -5 -2 एक्स एक्सिस वर -2. -5 क्वाड्रंट 3 मध्ये -5 नेक्स्ट काय आता? 7 आणि 7. जर 7 आहे सर तुम्ही -9 वर केलेलं आहे. काय? -5 हो, -2 सर. आहे ना. मायनस -9 झाले खाली एक्स ऍक्सिस वर. काय करायचं आता? म्हणजे एक्स ऍक्सिस वर जिथे तुम्ही केले ते 9 आहे, तिथे तुम्ही 5 नंबर लिहिलाय म्हणून तिकडे केलं तुम्ही. 6 नंबरला घेतलंय, 7 नंबर येत ना. इकडे नाही, सर, इकडे. लेफ्ट साइडला, लेफ्ट साइड खाली -5 आणि -2 च. इथं म्हणतंय काय? हो हा तिथं -5 -5 इथं ना. हो हो तिथंच. चेक करत होतो, तुम्हाला लक्ष आहे का नाही? तुम्हाला काढ चुकलं का मी? I was नाही. just checking. नेक्स्ट आहे आपल्याकडे 7 आणि 7. हा 7 आहे, हा 7 आहे, हा पण 7 आहे. हो. आपला सरळ आला पाहिजे. एकदम ऍक्युरेट आहे का असं? हो ते दुसरं घ्या. -5 आणि -2 बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. हो थोडं मागे बरोबर आहे. ते माझ्या लाईन थोडं ऍक्युरेट मागे पुढे होऊ शकतात, पण तुम्हाला ग्राफ मध्ये बरोबर आहे. ओके, हो हो सर. येस. ते इक्वेशन लिहून घ्यायचं. काय इक्वेशन होते सर? इक्वेशन काय होतं? 5x काय होतं? 3x - 4y = -7. 3x -4y = -7. -7. इक्वेशन लिहायचंय. नेक्स्ट मार्क करायचं आपल्याला 2 आणि 5. इथं 2 आहे, इथं 5 आहे. काय नेक्स्ट? -2 -5.
-2 आहे. -5. नेक्स्ट काय आहे? 4 आणि 10. हा 4 आहे. 10. तर काय -4 आणि -10. ओके. ग्राफ हो. काढणं कठीण आहे. सर छोटं करून काढा ना. कुठे गेलं ते लाईन चुकतात ना रे. -4 इथे आहे. सर कधी कधी ॲक्युरेट लाईन नाही येत. किती ॲक्युरेट लाईन? हे माझा हा ग्राफ नाही ना रे. हो. माझा ग्राफ नाही, त्याच्यामध्ये ॲक्युरेट येईल असं काही नाही. लाईन घेतली मग असं ग्राफ असं मोठा झाला का असं प्रॉब्लेम. सर 1 2 आले वाटतं. 1 2 Coordinate. तर कोऑर्डिनेट. काय तुमचं 1 2. 1 2 मागे चेक करा ना. इथं नाही तुमचं आहे सर. मला काय सर 1 2.5. आलं ना बरोबर आपलं. 1 आणि 2.5. सर पॉइंट मध्ये पण येऊ शकतं का? मग इथं आपलं 1 आहे बरं का. हा सर इथं थोडस 2 वरती येतो. गेलेलं आहे. इथं 2 येतो. थोडं वरती बघा आपलं कलर बदलतो. हा 1 आहे येस. आपला बघा. हा 1 आहे इथपर्यंत आणि इथं 2 इथं राहतो. तू वरती गेलेला इथं आले बरोबर ना. हो हा पुन्हा 2.5 बरोबर आला आपलं. बरोबर आहे. आलं लक्षात. हो सर. आता आपण तुम्ही म्हणाल ते आपण काही ठरवून व्हॅल्यू घेतल्या काही. नाही. नाही. आपण काय असं काही फिक्स केलं का मला याच व्हॅल्यू घ्यायच्या त्याच व्हॅल्यू घ्यायच्या. आपल्या मनाने कोणत्याही घ्या, ज्या आपल्याला आवडतील त्या घ्यायच्या. फक्त आपण मध्ये असेल तर त्यावेळेस विचार करायचा आपल्याला. काय विचार करायचं, कारण ते असं पॉईंट मध्ये येणार नाही यायचं. पॉईंट मध्ये आलं म्हणजे तुम्हाला 2.5 जर तुमचं मार्किंग चुकत गेली ना 2.7 2.8 कोऑर्डिनेट पॉईंट येतो. तुम्हाला मार्क भेटते बरं का, पण मग ना ते मार्क कमी भेटतात. येस. तर 4 मार्काचा क्वेश्चन असेल ना, कोऑर्डिनेट पॉईंट जेवढा मार्क म्हणजे कमी होईल चुकीचा असेल तेवढ्या टक्क्यामध्ये मार्क म्हणजे 2 मार्क 2.5 मार्क असे भेटतील तुम्हाला. कळलं का नाही. आउट ऑफ मार्क्स पडणार नाही. आपल्याला हे कसं आहे, आता मला सांगा हे 4 मार्काला आपल्याला विचारणार आहे. हे जे ग्राफ आहे हा 4 मार्क विचारणार पेपरला. सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये. सर हे विचारतात का? हो मग बोर्डात पेपर बघ ना तू. इंटरनेट डाउनलोड कर आणि बोर्डात पेपर चेक कर. 3 मार्काला 4 मार्काला सम विचारतात. ते काय अवघड आहे याच्यामध्ये. काय करायचं आपल्याला. नाही. फक्त तुम्हाला ग्राफ काढायचा. पुढे चुकणार तुम्ही इक्वेशन तयार करताना.
इक्वेशन हो. तयार करताना चुकलं तर मॅटर झाला. दोन नंबर व्हॅल्यू घेताना किंवा अपॉन मध्ये असेल त्यावेळेस कॅल्क्युलेशन करताना याची प्रॅक्टिस करा. मॅक्झिमम सम सॉल्व्ह करा. जमेल का आता? हो. हो. चलो आता मी एक्सरसाइज संपवलेली आहे. मी पुढची एक्सरसाइज येस घेतो. सर. जर मी आता परत करू मग ते. हो मग परत करणं प्रॅक्टिस होती. बर. डिटर्मिनंट मेथड घेताय का? हो डिटर्मिनंट नाही ते. हा डिटर्मिनंट. निखिल हा सर. नवीन याला तुला हे समजेल बर का. हो. हा होम स्कूल मध्ये काय शिकवत आहे? आताच चालू केलंय 1.1. समजतंय का तुला? उत्तर सांगितलं का मॅडम? हो हा सांगितलं ना. बाकीचे विद्यार्थी पण सांगताय का? हा सांगताय. सांगताय. तू जास्त आन्सर सांगायचे बरं का. हो सर. आन्सर जास्त सांगायचे म्हणजे कसं टीचरचं लक्ष पण असतं आपल्याकडे आणि त्यांना समजतं की समजतंय का नाही असं. हा लक्षात. इम्प्रेशन पण चांगलं असतं आपलं. डिटर्मिनंट म्हणजे काय असतं बघा. म्हणजे इथे ए असेल, इथं बी असेल, इथं सी असेल, इथं डी असेल. त्याचा क्रॉस ए मल्टिप्लाय बाय डी इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय डी मायनस बी मल्टिप्लाय बाय सी. जमेल? हो. चला आता हो सर. आपण हे घेऊ 5 3 7 9. व्हॉट वी हॅव टू डू? डिटर्मिनंट. कसं करणार? लक्ष द्या. 5 into 9. 9 7 into 3. -7 × 7 into 3. 9 × 5 चा 45. 45 minus 21. 1 minus गेले 4 गेले 24. ओके. A = 24. नंबर 1. नंबर 2. निखिल समजलं का आता? हो. ए माळी वायटी गेमिंग वायटी. हो माळी गेमिंग वायटी. झोपल्यावर का झोपेल राहता. मंगेश महाजन. हो मंगेश महाजन. इथं काय करणार आपण आता सांगा उत्तरशा. -8 ला छोटा ब्रॅकेट. आधी -8 ला छोटा ब्रॅकेट. आलं लक्षात. मग मोठा ब्रॅकेट. मग मल्टिप्लाय बाय मायनस परत इथं -3 छोटा ब्रॅकेट into 2 मल्टिप्लाय बाय 2. 2. -8 into 4 -32 into -3 चा -6 -32 +6 इज इक्वल टू किती झालं रे? -26. -26. क्या अवघड आहे? सोपं आहे की नाही? हो. एवढं आहे का? एवढंच आहे, संपलं. दिस इज डिटर्मिनंट. तर 2 √3 तर 9 2 3 √3 2 √3 into 3 2 √3 √3 into into 3 √3 minus minus 9 9 by into 2. ए बेडा अभिजित. काय? आता असं आलं आपण आता काय करणार माहिती का? पोटाला पाठीला माहिती तुम्हाला? हो. पोटाला पाठीने पाठाला म्हणजे मल्टिप्लाय करताना असं करा. 18 2 मल्टिप्लाय असं नाही रे सुंदर्या. 2 मल्टिप्लाय बाय 3 2 3 किती झाला रे? 6
3. इथं लिहायचं 6 बरं का. आता √3 मल्टिप्लाय बाय √3 यांना एकत्र करा 3 × 3 अंडर रूट अंडर मग यांना करा Nine. √9 मग होणार फक्त 3. ओके का नाही. हो 6 मल्टिप्लाय बाय 3 9 मल्टिप्लाय बाय 2. काही कळलं नाही का. कळलं काय केलं आपण हे. समजलं सगळं. हो कळालं. हा 6 3 चा 18 9 2 चा 18 झिरो 0 तिसऱ्यानं 0. ओके संपलं. क्या अवघड था. एवढेच सर. संपलं. डिटर्मिनंट एवढंच काढतो राजा. चला आता हे सगळे त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले. आपण आता एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करू. 1-2 एकच करेल मी आपण वाला. ए महाजन मंगेश महाजन आहे का रे गेला. बादशाह आहे ना फोन लेक्चर लावून गेला. बोलतोय किती वेळ तुला आवाज येतोय मग या बोलत का नाही फोनवर. पप्पांना फोन लावू का आता. सर तो मेसेज टाकतोय. हा आता Message टाकतोय टाकतोय मी. सर. आताच मेसेज टाकतोय तो. चला चला मित्रांनो पुढे ठेवूया. काय करायचं आपल्याला आता. नेक्स्ट एक्सरसाइज घेतो ना. एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल घेतो ना. एक्झाम्पल हा मिल गया. हे बरं का मुलांनो ऐका ना. मी फक्त अपॉनचे घेतो हा. हो तेव्हा हे तुम्हाला स्वागत आहे. हे तुम्हाला हे घेतो मी. हो इज इक्वल टू सर क्रॅमर रूल काय? शिकवतो ना तो आता. याच्यानंतर हे घेऊन टाकून डिटर्मिनंट 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2. 1/2 याला असं मोठं ब्रॅकेट टाका मुलांनो. हो मायनस मायनस 3/2 into 5/2. असं नाही 5/3 मल्टिप्लाय बाय 3/. 7/2. ओके 7 1 7 बघ हा 3 आणि 3 कॅन्सल झाला. हा कॅन्सल झाला. 7 1 7 हे नका करू. कॅन्सल नका करू. थांबा नका करू. 7 1 7 3 2 6 6. 5 3 15 3 2 6 कळलं का. डिनोमिनेटर सेम 6 येस 7 minus 15 -8 मायनस किती झाली तर 8 अपॉन 6 मायनस 4 upon 3 जा 3 4 जा. वेळच पुरा अपॉन 3 upon 3. 2 3 चा 2 4 चा. ओके का नाही. हो सर सर दरवेळेस असं असेल का. काय असं असेल का. सर डायरेक्ट मल्टिप्लाय केल्यावर खालचं डिनॉमिनेटर सेम येईल का. नाही 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 असं नाही. Denominator म्हणजे same. असेल तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. दाखव करून तुला. तुम्हाला तोच प्रॉब्लेम होत होता म्हणून मी कट नाही केला. थांब बघा तुला करून दाखवतो. हे कळलं ना तुम्हाला. 5/2 आला असतं. हे बघा मी 3 3 कट करतो बघा आता. 7 1 7 3 2 6 बरोबर. 5 1 5 5 आपण करतो. असं आलं समजा. डिनोमिनेटर सेम नाही ना. मागच्या वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 7 2 चा 14 6 पंचे 30 6 2 12 6 2 12. आता 14 मधून 30 गेले किती उरतं. हे 6 आणि 26 उरता का. किती उरतात 13 मधून 14 गेल्यावर 16 हा मायनस 16 ना. हो हो काय 4 कितीचा 4 3 चा आणि 4 4 चा -4/3 आला मग ते जायचं आलं आपलं. हो 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 ना. अरे अभिजित हो हो सर. तशा झोपलीस का ग. हो ना झोपली तू. निखिल पाटील समजतंय का. हो. मंगेश मेसेज न करू. मेसेज येत नाही मला.
मंगेश मंगेशचा माईक बंद असते. मेसेज करतो नाही करत का आता? आला आला. आता काय माहिती हो म्हणत असेल तू. हो. हो नाही पाऊस पडेल का? हो नंदीबाईला सारखा. मग तू उद्या ये. तुला उद्या बोलवलेले पप्पांसोबत. बघ तू आहे का मग घरी सांगतो अभ्यासच राहत नाही मग एकच दिवस अभ्यास राहत नाही. तू खरा कार आहे मग झोपला का? चला सांगा विद्यार्थी मित्रांनो. गिवन इक्वेशन आपण काय शिकतो माहिती तुम्हाला? मी सांगितलंच नाही. सॉल्व बाय युजिंग क्रेमर्स रूल. ओम 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 कळलं का? येस सर. काय करायचं माहिती का आपल्याला? असंच करायचं. काय टाइम झाला का? 5x plus 3y या विद्यार्थ्यांना शिकवताना वेळच is समजत equals to -11. 2x plus 4y is equals to -10. खूप सोपं आहे. हा घेऊन जूनला एंड संपवायचं आहे. हे फ्रेंड्स आपल्याला आता डी काढायचं. काय काढायचं पहिल्यांदी? डी. काय काढायचं आहे? D. डी डी म्हणजे काढल्यानंतर डी म्हणजे डिटर्मिनंट. हो. येस. डी काढल्यानंतर इथं फक्त एक्सचे आणि वायचे व्हॅल्यू लिहायच्या. एक्स ला 5 इथं 3 5 3 5 इथं लिहिणार 2 3 4 इथं लिहिणार 2 इथं लिहिणार 4 इथं लिहिणार 2 इथं लिहिणार 4. फिश. काही अडचण आहे संपला. 20 मायनस नाही रे बाबा अजून पुढे जायचं. इथपर्यंत एवढंच समजलं आहे? का? नाही रे बाबा हो. लई पुढे अजून लई पुढे जायचं आपल्याला. इथपर्यंत समजलं का? समजलं. समजलं ना सर. मग आता मग सारखं डिटर्मिनंट काढा त्याला आपण जसं काढलो तसं. 20 5 into मायनस 4. ए सुंदर्या तसं नाही ना. 5 5 into 4 minus 3 into 2. 5 4 20 minus 6. 14 D is equal to 14. इज इक्वल टू 40. इथं आपल्याला काय काय काढायचं माहिती का? इथं आपल्याला डी काढायचा, dx काढायचा आहे, dy काढायचा आहे. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आहे आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी आहे. कळलं का नाही? हो. हा तसं आपण अगोदर सॉल्व केलं ना आपण तसं याचं उत्तर आणि ते उत्तर सारखं येतं. फक्त याचा क्रेमर्स रूल यूज करतो आता आपण. आता आपल्याला घ्यायचं dx. काय घ्यायचं आपल्याला? dx ज्याचं नाव घेतलं तो सोडून लिहायचा. ऐका बरं का? हो. ज्याचं नाव घेतलं तो सोडून लिहायचा. आता नाव कोणच घेतलं मी? X. X. मग एकच्या व्हॅल्यूच लिहायच्या नाही. मग ऐका का? एकच्या व्हॅल्यूच लिहायच्या नाही. एकच्या व्हॅल्यू लिहायच्या नाही. नाही. पण वायच्या जागेवर वायची व्हॅल्यूच्या का? इथं लिहायची 3 आणि इथं लिहायची 4. बरोबर का? जागा बदलायची ना. हा ज्याचं नाव घेतलं तो लिहायचं नाही. पण ज्याचं नाही घेतलं त्याच्या जागेवर त्याला लिहायचं. इथपर्यंत कळलं? हो समजलं. तिथं कोणाला घ्यायचं? बाहेरचे घ्यायचे. हे दोन मायनस 11 -11 आणि -10. ओके. 10 हो. हो कोणत्या काय अडचण आहे का? नाही. नो मल्टिप्लाय कर. काय रे क्लासवर आहे ना? -11 into 4 minus 10 into 3. घरी काय नाही थांब तर विचारतो मी आजकालपासून. चाललाय घरी तू? बस चाल मी फोन करतो. चला कळलं तुम्हाला आम्ही काय केलंय? हो हे तुम्हाला हो. समजलंच नाही. समजलं ना. हो सर -11 ब्रॅकेट करतं का असं? मल्टिप्लाय बाय 4 4 मायनस 3 मल्टिप्लाय बाय -10. -11 ला 4 ला मल्टिप्लाय केलं की झालं मुलांनो minus 44 minus 44 मायनस minus 13 आणि minus 44 plus -44 प्लस 30 इज इक्वल टू -14. बरोबर आहे ना? हो आता dx. एक तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो. इथं जे व्हॅल्यू येतील ना त्या सगळ्या एकमेकाच्या टेबल मध्ये येणारे असते बरं का? हो. हा
आता कोणाचं घ्यायचं डीवायचं घ्यायचं कोणाचं घ्यायचं आता डीवाय. DY. ज्याचं नाव घेतलं तो घ्यायचा नाही परत सांगतो ज्याचं नाव घेतलं तो घ्यायचा नाही एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 आणि 2 5 2 आणि याचे काय आहे -11 -11 -10. हे समजलं का सगळ्यांना हो समजलं. निखिल तुला समजला का निखिल हो. हा आता चला हाय तेच करतो आपण आता 5 मल्टिप्लाय ओमला नाही समजला का ओम पुढे गेला रे हा 11 into 2. ओम गेला का रे नाही. 5 10 चा मायनस -50 -50 -22 -22. -50 प्लस +22 -28. मी तुम्हाला काय म्हंटल होतं एकामेका टेबल मध्ये येणार येता का नाही हो. हो हा अलग लक्षात आता हो. आपण काय केलं येस आहे तुम्हाला पूर्ण जमेल बरं का रे हो. पूर्ण जमेल तुम्हाला एक सेव्हिंग होतं अकाउंट हे डिलीट नको बाबा झालं मला वाटलं हँग झालं होतं ते ओम कुठे गेला ओम समजत नाही ओम सर आहे तो. आहे ना 2 मिनिटं झाले आले आपलं ते परत त्याला शोधावं लागेल आता मी तसं डायरेक्ट 9 पेजवर पण ते विसरून जाऊ ना आपण -14 and -28 therefore by using Cramer's rule म्हणजे काय लिहायचं x is equal to dx upon d y is equal to dy upon d D. काय dx किती होतं आपल्याकडे पहिल्यांदी 14. -14 मायनस का प्लस -14 आणि d 14. 14 14 चा 14 मायनस -1 x is equal to minus -1. y is equal to dy ची व्हॅल्यू 28. 28. upon Minus होतं. -14. y is equal to 2 मायनस होतं 42 मायनस 40 हा मायनस होतं ठीक आहे असंच काय ते म्हणजे ती व्हॅल्यू असेल ते कळलं ना तुम्हाला हो समजलं आन्सर ना. चेक करतो बरं काय आन्सर चेक करा बरं सर -2 होतं मायनस -20 -2 आहे ते. अरे मग -1 -2 आहे का 1 -2 नाही -2 आहे x ची व्हॅल्यू किती -1 y ची -2 तर -28 आला असेल मग. dy. -28 असेल मग ठीक आहे आलं लक्षात हो. आता लक्षात राहिलं आपल्याला विसरून गेलो आपण परत त्याला वेळ लागला असं शोधायला समजलं ना तुम्हाला सगळ्यांना हो. करू शकाल का क्रेमर्स रूल सॉल्व तुम्ही हो. हो. सगळ्यात महत्वाचं आणि त्याला आहे ना काही इक्वेशन बनवलेली नसते बरं का म्हणजे काय माहिती तुम्हाला म्हणजे ना काही असे उलट्या पालट्या फॉर्म मध्ये असते म्हणजे असं का 2x is equal to 7y plus 3 त्याला काय करायचं 2x minus 7y is equal to 3 करून घ्यायचं कळलं का हो समजलं. हो. म्हणजे तुम्ही असं असेल 2x plus 8y minus 9 is equal to 0 त्याला काय करायचं 2x plus 8y is equal to plus 9 हो. आया लक्ष्य में तुमको हो. अरे आलं का नाही आलं. म्हणजे तुम्ही कराल का सॉल्व आता थर्ड एक्सरसाइज करतो. हो हा मंगेश महाजन तुला होमवर्क आहे का नाही बाबा वह्या लागणार आहे आम्हाला वह्या लागणार आहे वह्या हा चला होमवर्क करा तुम्ही एकट्या मंगेशला चला उद्या भेटूया आपण होमवर्क करा निखिल आता उद्या लेक्चर राहील हा हो. ओके बाय हॅलो अरे